बीडच्या कपिलधरवाडी ते रस्ता खचतोय। बीडमध्ये माइंड सारखा प्रकार होण्याचा धोका आहे। प्रशासनाकडून खबरदारी घ्यावी असं आता म्हटलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। मी बीडच्या कपिलधारवाडी या ठिकाणी आहे। अक्षरशः या ठिकाणी जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर येतोय। मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात दाखवू शकतो। अक्षरशः 4 दिवसापासून हा जो धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आला आहे। अक्षरशः पूर्ण जमीन या ठिकाणी खचला आहे, रस्ता खचलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही जमीन खचल्यामुळं अक्षरशः या ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ही जमीन आहे ती पूर्णतः खचत चालली असल्याचा हा प्रकार आहे तो या ठिकाणी समोर येतोय। माझ्याबरोबर या ठिकाणचे जी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलू। मामा, काय सांगता येईल या ठिकाणी ही जमीन खचली, काय काय इथून स्थलांतर तुमचं केलं गेलं आहे, काय काय या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं, काय सांगता येईल? प्रशासनाची काय नाही, प्रशासनाने जशी जमीन खचली असे तिथे येऊन त्यांनी काहीतरी नियोजन लावावं, कुणीतरी यावं आमच्याकडे, कुणीतरी आलं मोठं ह्याचं तरी आम्हाला काहीतरी त्यांच्यापाशी रडावं लागेल का? ते डोळं तेच पुसणार आहेत ना शेवटी, आम्ही तरी काय करू शकतो का? ही जमीन नाही इथून नदीपर्यंत खचलेली, आपण आले की एवढीच बघतो ह्या का इथून खचली पार नदीपर्यंत, इथून खचली तिथपर्यंत, हे घरायचं हे पड आहे। मग आता अशा घरात झोपणं शक्य आहे का? या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं स्थलांतरित मंदिरामध्ये कपिलधार जे मंदिर आहे त्या ठिकाणी भक्ती निवास आहे त्या ठिकाणी केलेलं आहे। मात्र या ठिकाणावर आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर करा अशी मागणी आता ग्रामस्थाच्या वतीने केली जाते। त्यामुळे आता प्रशासन या सर्व गोष्टीकडं कशा पद्धतीने पाहतंय? एकीकडे पाहिलं तर काही दिवसापूर्वी या गावाचा स्थलांतराचा प्रस्ताव देखील शासन स्तरावर आहे, मात्र तो देखील अजूनपर्यंत मंजूर झाला नाही। मात्र अशा परिस्थितीमध्ये सरकार आणि बीड जिल्हा प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं या गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि या गावचं स्थलांतर होतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, कपिलधारवाडी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।